हे बघ, मी तुझ्यावर काही जबरदस्ती करणार नाहीये. तू तुझा निर्णय घे. तू तेवढी सक्षम आहेस मला माहिती आहे. पण जर का तुझं खरंच समीरवर प्रेम असेल ना, तर तू त्याला गुपचूप कायमचं सोडून जायला हवं. कायमचं सोडून जायला हवं. वाईट वाटेल, वाटणारच ना ग, वाटणारच. पण तू केलेल्या या कर्तव्याचं, त्याच्या सुखासाठी भल्यासाठी केलेल्या त्यागाचं समाधान आणि पुण्य ते तुझ्या पदरात पडेल आणि ते किती मोठं असेल याचा विचार कर. त्याने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, तू त्याच्यासाठी एवढं नाही करू शकत. करू शकतेस. कसं आहे ना, संसाराची गाडी 2 चाकांवर चालत असली तरी ती गाडी ओढण्याची ताकद दोन्ही चाकांमध्ये समान असायला हवी ना ग. त्यातलं एक चाक तकलादून निघालं तर कसं चालेल? नाही ना चालणार. बाकी आता मी तुला काय सांगू, तेवढी समजूतदार तू आहेसच. समीरचा विचार करशीलच तू. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत ही गाठ सुटत नसते. समीर इज टू गुड यार. ही इज टू गुड यार. काही बोलणार नाही. एक तर तुझी लायकी नाही त्याच्यासोबत असायची. आणि त्यातून तू आता त्याला शोभत पण नाहीस. त्याच्या गळ्यातलं लोढणं असणार आहेस तू आयुष्यभर. लाज वाटत असणार त्याला तुझी. प्रेम आंधळ असतं हे ऐकलं होतं, पण इतकं ऐकलं होतं. अरे तो तिला सोडत नाही हा त्याचा मोठेपणा आहे रे. पण तिला कळायला पाहिजे ना. इतकं स्वार्थी असतं का रे कोणी? काय करू मी? माझं खूप प्रेम आहे समीरवर. नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. पण सगळे म्हणतात तसं मी पुन्हा स्वतःचाच विचार करते का? अर्पिता मॅडम कुठे गेला? जेवणाची वेळ झाली, घरी गेले असतील. आता काय बाबा, सासूबाई प्रेमात आहेत सुनेच्या, घेऊन गेले असतील लाडक्या सुनेला. काय रे सलील, कुठे राहिली तुझी वहिनी? हा, जेवायला ये म्हणून मगाशी बोलवायला गेला होतास ना? ए बाबा, ती जर आली नाही तर तुझ्या बाबांच्या घशाखाली घास नाही उतरायचा. नीलू बोलून आलोय मी, ती पण म्हणाली येते. आता काय परत जाऊ बोलवायला? समीर चल चल पटकन हातपाय धुवून घे, जेवायला बस. अर्पिता मॅडम कुठे? कुठेत म्हणजे? हा गेला होता बोलवायला मगाशी.
हा नाही तिथे नाही आहेत त्या. नाही मला आत्ता म्हणाली येते म्हणून. तुम्हाला कोणाला काही सांगून गेली आहे का बाबा? मग अशा कशा गेल्या कोणालाही काही न सांगता? पूजा मावशी, काय आलं समीर? अर्पिता मॅडमला बघितलं का कुठे? नाही रे. सकाळपासून सापडत नाहीयेत कुठे. मी शोधलं सगळीकडे पण काही दिसत नाहीये. असेल इथे कुठे. बरं ठीक आहे, मी बघतो. हो. अजित काका, हा? तुम्ही अर्पिता वहिनीला पाहिलं का कुठे? नाही रे, काय झालं? ती सापडत नाहीये कुठे, दिसली नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला कुठे दिसली तर कळवा नक्की. हो हो, मी कळतो. वहिनी, तुम्ही वहिनीला पाहिलं का? नाही रे, काय झालं? अहो ती दिसत नाहीये कुठे. बरं तुम्हाला कुठे दिसली तर सांगा. हो हो, नक्की नक्की. काय झालं? अर्पिता भेटत नाहीये. काय माहिती कुठे असेल. ब्रो, मी सगळ्यांच्या घरी पाहिलं, कुठेच नाहीये वहिनी. अरे पण अशा अवस्थेत अर्पिताचं चाळीच्या बाहेर जाणं शक्यच नाही ना. भरपूर अशक्तपणाने दिले आहे. अशी नडीच कुठेतरी असेल. नाही तर भाजी आणायला गेली असेल. अरे पण न सांगता कशी जाईल ती? सगळीकडे पाहिलं आपण. त्यांचा फोनही लागत नाहीये आणि असं न सांगता जाणार नाही रे कुठे. अगं ती अर्पिता सापडत नाहीये तर कोणी जेवलं नाही ना. मग असं शिजवलेला भात न फोडता तसंच ठेवून देणं चांगलं नसतं म्हणतात. म्हणून पटकन एक घास खाल्ला. नाही, मी त्यासाठी नाही बघते तुझ्याकडे. आई, मला खरं सांग, अर्पिताचं हे असं अचानक गायब होणं हे स्वतःहून आहे की? स्वतःहून नाही. मीच तिला गोडी गुलाबीने पटवून दिलंय की तिचं हे घर सोडून जाण्यातच आता शहाणपण आहे. आणि मुख्य म्हणजे समीरचं सुख. अगं पण हे सगळं समीरला कळलं तर? नाही करणार. मी अर्पिताला जे काही सांगितलंय ते फक्त आमच्या दोघींमध्ये राहील याची मला खात्री. आणि समजा उद्या अर्पिता समीरला भेटली तर जितकं मी अर्पिताला ओळखते, समीरच्या सुखासाठी ते त्याला आमच्यातलं बोलणं कधीच सांगणार नाही. पण वाईट झालं का तिच्या बाबतीत दिदे? म्हणजे बघ ना, अशा अवस्थेत तिला असं घर सोडून जावं लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय. बघून कसं तरी होतंय ग. पण नाईलाज होता ग माझा. कधी कधी स्वार्थासाठी ना दुसऱ्याचं दिसत असलेलं दुःख नजरेआड करावं लागतं. आणि मी तेच केलं. आणि यात माझं काही चुकलं असं नाही वाटत मला. ते उचल, ठेव. दीपक आले. अरे समीर, सगळीकडे बघितलं, नाही भेटली. अर्पिता जिकडे जिकडे जाण्याची शक्यता आहे ना, त्या सगळ्या ठिकाणी पायी आलो आहे, पण कुठेच नाही आहे. मी काय म्हणते समीर, तुमच्यात काही भांडण झालं होतं का? किंवा कोणीतरी काहीतरी तिला बोललं होतं का? नाही, असं काहीच झालं नाही आजी. अरे मग आत्ता आजारपणातून उठली ती. हो ना. नक्कीच तिने काहीतरी मनाला लावून घेतलेलं दिसते. ब्रो, वहिनी घर सोडून नसेल ना गेली? अरे असं नाही असेल इथे कुठे. असणार ती इथे कुठे. नाही जाणार ती अशी. हो ना. हे असं विस्कटलेलं तोंड घेऊन समीरने तुला चार चौघात मिरवावं असं वाटतं तुला?
तू काहीच बोलणार नाही अगं, पण मला माहिती आहे ना लाज वाटत असणार त्याला तुझी. या मुलीबरोबर आयुष्यभर संसार करायचा म्हणजे या मुलाची परीक्षाच आहे. फोन बंद येतोय त्यांचा. समीर, आम्ही बघून येतो. हेमंत, प्रतीक, चल. ब्रो मी वहिनीच्या माहेरी चेक करतो एकदा फोन. कदाचित तिकडे असेल. कोणत्या कामाला लावलं या बिल्डरनी आपल्याला. ही सगळी कागदपत्र कधी लागतील असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यात कल्याणी गेली माहेरी. ती जर इथे असली असती ना तिलाच लावलं असतं कामाला. कविता, काम जरी कंटाळवाण असलं ना तरी महत्वाचं आहे. हा, त्या बिल्डरने मागच्या वेळी आपली भेट टाळली होती, माहितीये तुला ना. पण यावेळी ठरवलंय जायचं तयारी निशी आणि तुकडाच पाडायचा. सापडलं बाबा, हेच आहे ना आपलं अग्रीमेंट. यात सगळे आपल्या डिटेल्स दिलेत रूमच्या. अहो हे बघा ना, ह्याचा काय फायदा होण्यासारखा आहे का? आई मानलं तुला, सगळे पेपर्स किती नीट व्यवस्थित जपून ठेवलेस ग. आता तो बिल्डर आपल्याला नवीन बिल्डिंग मध्ये जागा नाकारूच शकत नाही. नेक्स्ट मीटिंगला जाताना ना आपण हे सगळे पेपर्स घेऊन जाऊया, म्हणजे त्याची बोलती तिथल्या तिथे बंद होईल. आता फक्त आपल्याला बिल्डर भेटायला हवा. हा, अरे वा निकी, सगळ्या गाठी सुटायला लागल्या. हा. बिल्डरचा मेसेज आलाय, उद्याची वेळ दिली त्याने आपल्याला. समोरून मेसेज आलाय म्हणजे मला नाही वाटत की मागच्या वेळी त्याने आपली भेट टाळली असेल. हा? आणि बिल्डरशी आपली काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये ना. बी पॉझिटिव्ह. मला वाटतं निकी, या भेटीमध्ये आपल्या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघ. हा? निकी, संध्याकाळी नचिकेत आणि कल्याणी आले की त्यांना आठवणीने सांग उद्याच्या मीटिंग बद्दल. हा? हो. हा सलीम, निकी, अर्पिता वहिनी आली तिकडे. काय बरं आहेस ना? ती सध्या बाहेर पडण्याच्या कंडिशन मध्ये पण नाहीये. इथे कशी काय येईल? अगं असं का विचारतोस? पण म्हणजे काय झालंय? ती इथे घरी नाहीये कुठे. समर्पिता किचन मध्ये नाहीये आणि चाळीच्या आजूबाजूला पाहिलं तिथेही कुठे नाहीये. आणि आता फोनही लागत नाहीये. सो लास्ट ऑप्शन म्हणून तुझ्याकडे चेक करावं विचारलं. ठीक आहे, तिथे नाही आले तर तुम्ही नका पॅनिक होऊ. हा, इथेच असेल कुठेतरी, पाय मोकळे करायला गेली असेल. येईल, मी कळवतो. ऐक ना, काही कळलं की मला लगेच कळव. हा, आणि मी तिथे यायचं असेल तर तसंही कळव मला. येऊ का? नाही नाही नाही, अगं असेल इथे कुठेतरी, मी कळवतो तुला. हा, बाय. तू शांत हो ना थोडा. ऐक ना, हायपरून काय होणार नाही ब्रो, प्लीज. समीर, पाणी पी. हा, पी पाणी. नको आता पाणी. अरे मला चैन नाही तू पडणार हट्ट करू नको ब्रो, तू पाणी पी, पाणी पी, पाणी पी. पाणी पी बाळा. बस झालं, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करून येतो. हे बघ समीर, पोलीस तसंही काय आपली कंप्लेंट लवकर घेणार नाही. पोलीस स्टेशन जाण्यात काही पॉईंट नाही. आपण थोडा वेळ वाट पाहू. पोलीस तशी आपली कंप्लेंट घेणार नाही लवकर. काय झालंय? काय नाही. तू कसं काय आला शाळेतनं लवकर? आज स्कूलचा पहिला दिवस होता ना, म्हणून टीचरने हाफ डे दिला. पण समीर मामाला काय झालंय? समीर मामा, तू एवढं टेन्शन मध्ये काय आहेस? तुझी मामी घरी नाहीये रे श्रेयस.
मला सांग, तू शाळेत जाताना तिला बघितलं होतंस कुठे? हो, सकाळी आम्ही खूप वेळ लुडो खेळत होतो. मग नंतर मी शाळेत गेलो तेव्हा मम्मी तिथेच होती. आम्ही सगळीकडे शोधलं पण नाही सापडली. नाही सापडणार ते आता. कदाचित त्यांना आपल्या सगळ्यांपासून लांब जायचं. समीर मामा, तू रडतोयस का? समीर मामा, रडू नको ना, नाही तर मला पण रडू येईल. नाही नाही रडत. तू घरी जा. हं? समीर मामा, मला ना तुला काहीतरी सांगायचंय, पण एकट्याला. नाही ना, मामीला खूप ओरडलं. जर का तुझं खरंच समीरवर प्रेम असेल ना, तर तू त्याला खूप कायमचं सोडून जायला हवं. आई, मला खरं खरं सांग, अर्पिता मॅडमला या घरातून जायला तू भाग पाडलेस? श्रेयू, आता शाळेतून आलाय ना, जा हातपाय धुवून घे. जा जा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अर्पिता मॅडमला हे घर सोडायला तू भाग पाडलेस का? आता त्या मला शोभत नाहीत असं सांगू? म्हणजे त्यांच्याशी जे चांगलं वागलीस, त्यांची काळजी घेतलीस, ही फक्त नाटकं होती. का केलंस तू हे? काय बोलतोयस तू? मी असं का करेन? अरे तू पाहिलंस ना, मी उलट सोयच बघत होते. सोय? कोणाची सोय? सोयीस्करपणे त्यांच्यावर दबाव आणून त्यांना स्वतःहून हा निर्णय घ्यायला भाग पाडलंस तू. श्रेयसने सगळं सांगितलंय मला. काय काय बोललीस तू त्यांना? का केलंस हे? मग दुसरं काय करायला हवं होतं मी? हा, ते विद्रूप लोणनं आयुष्यभर तू गळ्यात बांधून फिरणार आणि मी ते बघत बसायचं होतं? हे असं बोलताना तुला काही वाटत नाहीये का? अर्पिता मॅडमने या घरासाठी काय काय केलं तुला चांगलं माहितीये. त्यांच्याबद्दल कौतुकाचा एक शब्द तुझ्या तोंडून कधी निघाला नाही, आणि आता त्या मला शोभत नाही त्याचा कळवळा येतोय का तुला? किती स्वार्थी असशील का तू? तू इतकं सगळं वागून सुद्धा त्या कधीही तुझ्याबद्दल वाईट विचार करत नाहीत. आणि तू, अगं तू चांगली वागलीस त्यांच्याशी, त्यांना किती आनंद झाला होता माहितीये. आई मिळाल्यासारखी वाटत होती त्यांना. पण जेव्हा हे सगळं नाटक आहे हे त्यांना कळलं, तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. नजरेतून पडली असशील तू त्यांच्या. माझ्या तर पडलीच आहेस. आणि या अशा अवस्थेत त्यांना घरातून जायला भाग पाडलंस तू. समीर, ती काय माझी शत्रू नाहीये. मलाही वाईट वाटलं, त्रास झाला. मला फक्त एवढंच कळतं, थंडीने कुडकुडणाऱ्या माणसाला जर ऊब द्यायची असेल तर त्यासाठी घर जाळायचं नसतं. हे बघ, 2 दिवस वाईट वाटेल, सगळ्यांनाच वाईट वाटेल, पण नंतर सगळ्यांना पटेल मी जे केलं ना ते योग्यच केलं. आणि हे बघ, आता त्या पोरी बरोबर तुझा संसार होऊ शकत नाही. पुढचं अख्खं आयुष्य पडलंय तुझं. मुलं बाळ या सगळ्याचा विचार केलाय मी. हे बघ, आता कठोर वाटलं ना तरी हे लक्षात घे, मी तुझ्या भल्याचाच विचार केला. नको माझ्या भल्याचा विचार करू, पाय पडतो मी तुझ्या. त्यांना असं वाऱ्यावर सोडून तू माझ्या भल्याचा विचार करते असं वाटतंय का तुला? कसलं भलं आहे यामध्ये? त्यांच्यावर प्रेम करते हे जसं तू नाटक केलंस ना, तसं माझ्यावरही प्रेम करतेस हे नाटक वाटायला लागलंय मला. मी नाटक नाही केलं. परिणाम झाला ना त्याचा. सोडून गेल्या ना त्या, गेल्या ना सोडून. आई, तुला चांगलं माहितीये डॉक्टर काय म्हणाले.
4 पावलं चालताना दम लागतोय त्यांना, बोलताना श्वास लागतोय. आणि या अशा अवस्थेत कुठे गेले असतील ते? त्यांना जर काही झालं नाही तर याला जबाबदार तू असशील. आणि मग माझ्या इतका वाईट कोणी नसेल. मी विसरून जाईन की तू माझी. समीर. गप्प बस, गप्प बस. तुम्हाला ही गोष्ट लक्षातच येत नाहीये की नवरा म्हणून त्या माझ्यावर अवलंबून आहेत. विश्वास आहे त्यांचा माझ्यावर, आणि इथे माझ्या स्वतःच्या आईने त्यांचा विश्वासघात केला. एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगतो. मी अर्पिता मॅडमला शोधायला बाहेर चाललो. त्यांना घेऊनच मी या घरात परत येणार. आणि जर का मला त्या सापडल्या नाहीत तर हे घर माझ्यासाठी कायमचं तुटलं असं तुम्ही समजा. समीर माझं ऐक. समीर माझं ऐकून घे. हे बघ, जशी तुला तिची काळजी ना तशी मला तुझी काळजी आहे रे. तू तुझ्या बायकोसाठी काही वाटेल ते करू शकतो ना, तसं मी माझ्या मुलासाठी वाटेल ते काही करू शकते. तुला कळत कसं नाही रे आईचं मन? तुझ्या भल्यासाठीच करते ना मी. समीर, समीर जगदंब जगदंब. हा समीर बोल. आजी, अरे आधी मला सांग, अर्पिता कशी आहे? त्यात सापडत नाहीयेत आजी. सापडत नाहीये म्हणजे कुठे गेल्यात मला माहित नाही. मी कामासाठी बाहेर गेलो होतो, घरात आलो तर त्या नव्हत्या. कोणाला काही सांगूनही गेल्या नाहीत. फोनही बंद आहे त्यांचा. अरे असं कसं रे? असं काही झालंय का ज्याच्यामुळे ती नाराज होऊन कुठे गेली आहे? पण असं ती करणाऱ्यातली मुलगी नाहीये रे समीर. मला आधी सांग काय झालंय सगळं, नीट सांग बरं जरा. आमच्या मागचं स्ट्रगल कधी संपणारच नाहीये का आजी? हे सगळं असंच चालत राहणार आहे का कायम? समीर, तुझं आणि अर्पिताचं नातं असं पुसण्यासाठी नाहीये रे. जर ते तसं असतं ना तर जुळलंच नसतं रे बाळा. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? सगळं जग फिरून अर्पिता तुझ्याच पाशी येणार बघ. किंवा कदाचित तुझ्या जवळच असेल पण तुला दिसत नसेल रे. समीर, तुझ्या मनाचे डोळे उघड आणि शोध तिला. नक्की सापडेल मुक्ती तुला. मी माझ्या देवीला साकडं घालते रे बाळा. जगदंब जगदंब. ठीक आहे आजी, मी बघतो काय करायचं ते. ठेवतो. समीर, तुझ्या मनाचे डोळे उघड आणि शोध तिला.